मंडळी, लोकशाहीमध्ये निवडणुकीला उत्सव म्हटलं जातं, पण आज दिवसभर जे महाराष्ट्रात घडत होतं त्याला तमाशा म्हणणार होतो, पण तमाशाची बदनामी नको म्हणून शब्द टाळतोय। खरं तर घटनाकारांना निवडणुकीचा हा उत्सव दिवाळीचा असावा असं अभिप्रेत होतं, पण आपल्यातल्या काही लोकांनी त्याचा शिमगा केला। मतदानाच्या दिवशी आलेला पैशांचा महापूर, सापडलेली पैशांची बंडलं, अनेकांच्या बोकांडी बसून कुचून घेणारे कार्यकर्ते, तुफान राडेबाजी काय दर्शवते हो? कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत जर पैशांचा एवढा महापूर येत असेल आणि उघडपणे मतांचे भाव ठरत असतील, तर आपल्या लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेचा हा बाजार नाहीये का? राजकारण आणि निवडणुका आता व्यवसाय झालाय का? आमदार स्टिंग ऑपरेशन करून पैसे पकडून देत आहेत। अरे काय दिवस आलेत, जे पैसे सापडतायत त्यात सत्ताधारी विरोधक सगळेच आहेत। मतदानाचा अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे 5 वाजता AK-47च्या संरक्षणात एका महिलेला जावं लागतंय। या महाराष्ट्रात कसल्या भयमुक्तेच्या गप्पा मारतोय आपण? मतदानाच्या दिवशी जागोजागी राडे। उद्या होणारी मतमोजणी आता 21 तारखेपर्यंत पुढे ढकलली। निवडणूक आयोगाचा कारभार म्हणजे कुणाचा कुणाला पायपूस नाही, सगळा सावळा गोंधळ। काय चाललंय, कशी निवडणूक होतीये, कुठे रद्द होतीये, कधी, काही थांगपत्ता नाहीये। आज औरंगाबाद खंडपीठानं ऐनवेळी निवडणूक रद्द करण्याच्या निर्णयावरून आयोगाची कानउघडणी केली, तीव्र नाराजी व्यक्त केली। शेवटच्या क्षणी निवडणूक रद्द करून लाखो लोकांच्या वेळेचा, पैशाचा, ऊर्जेचा जो अपव्यय झाला त्याला कोण जबाबदार आहे? जर निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाली असेल तर कारवाई कुठे आहे? निवडणूक आयोग सांगणार आहे की नाहीये? आधीच मतदार याद्यांमधल्या घोळाचे आरोप, त्यातली आयोगाची बोटचेपी भूमिका, त्यामुळे प्रश्नांच्या घेऱ्यात सापडलेल्या निवडणूक आयोगाला कसलाही प्रभाव या निवडणुकीत पाडता आलेला नाहीये। वचक तर कुठे दिसलाच नाहीये। बघताय ते बाजूला काय चालू आहे? ही निवडणूक प्रक्रिया आहे या देशातल्या लोकशाहीची, ज्या लोकशाहीच्या आम्ही गप्पा जगभरात मारत असतो। खरंच आज ही परीक्षा होती, त्यामुळे प्रश्न उपस्थित करतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग नापास झालाय का? आणि एवढ्याशा परीक्षेत जर हे नापास झाले असतील, वन नेशन वन इलेक्शन काय गप्पा मारता? मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत। केशवजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने सर आहेत। माने सर, स्वागत आहे तुमचंही। आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर आपल्या सोबत आहेत। विकासजी, तुमचंही स्वागत। सुषमा अंधारे थोड्याच वेळात आपल्या सोबत येतील, मी त्यांच्याकडे जाईन। पण चर्चेची सुरुवात स्टुडिओतून मला काकासाहेब तुमच्यापासून करायची आहे। आज जे चित्र महाराष्ट्राच्या समोर गेलेलं आहे, लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण ज्याचा गौरव करतो, याला कसला उत्सव म्हणायचं? आणि हे काय चित्र महाराष्ट्राच्या समोर गेलं? नापास झाला का आज निवडणूक आयोग या परीक्षेमध्ये? आपण जर आज बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तवाहिन्यांवरती खऱ्या अर्थानं किती टक्के मतदान झालं, मतदान कसं झालं हे दाखवण्याऐवजी सगळ्या वृत्तवाहिन्यांनी किती हाणामाऱ्या झाल्या आणि कशा प्रकारे पैसे वाटप चालू होतं या राज्यातला सावळा गोंधळ सगळ्या चॅनलनी दाखवला। पहिल्यांदा सगळ्या चॅनलचे आणि प्लस आपल्या न्यूज 18 लोकमतचे मी विशेषतः आभार मानतो। नंबर 2, खऱ्या अर्थानं जर आज आपण बघितलं तर या महायुतीमध्ये 3 नाही तर 4 पक्ष सहभागी झालेले आहेत असं मला आज खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल। कारण भाजप यांचा मुख्य पक्ष आहे, भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आहे, आणि तिसरा पक्ष आहे तो एकनाथ शिंदेंचा शिवसेना, आणि चौथा पक्ष यांच्या सोबत आहे तो निवडणूक आयोग। कारण निवडणूक आयोग असं काम करत नसून भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात काम करतोय, खऱ्या अर्थानं लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या नंतर आज खऱ्या अर्थानं घडली। भारतीय संविधानाच्या सेक्शन 243(क)(9)(a) प्रमाणे 243(z)(a) प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार या राज्य निवडणूक आयोगाला आहे। आणि या छोट्या छोट्या निवडणुका जर यांना घेता येत नसतील, मतदानातले प्रचंड मतदार यादीतले घोळ असतील, नावं जाहीर करून नावं बोगस काढण्याचा घोळ असेल किंवा तारखा देऊन पुढे ढकलण्याचा घोळ असेल, म्हणजे एवढ्या खऱ्या अर्थानं एवढा मोठा सावळा गोंधळ म्हणजे एखादा लहान मुलं सुद्धा घालत नाही तेवढा गोंधळ खऱ्या अर्थानं हे निवडणूक आयोग घातलेला आहे। हा निवडणूक आयोग आहे का हा गोंधळ आयोग आहे? हा माझा पहिल्यांदा प्रश्न या निवडणूक आयोगाला आहे। नंबर 2, वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारणारं हे सरकार
खऱ्या अर्थानं घेऊ शकाल का हो? ज्या अर्थानं आपण महाराष्ट्र इतर राज्यांपुढे आदर्श महाराष्ट्र म्हणून म्हणायचो, परंतु आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीने नोटा वाटल्या गेल्या, 20,000च्या पुढे विड्रॉल कॅश करता येत नाही, परंतु यांच्या घरातल्या सापडलेल्या रकमा बघता कुणाचा भय आहे? पालघरमध्ये बघतोय, बदलापूरमध्ये आपण बघतोय, बीडमध्ये बघतोय, जामनेरमध्ये बघतोय, भंडाऱ्यामध्ये बघतोय, ज्या पद्धतीनं पैशाचा वरेमाप वापर चालू आहे. आपल्या स्क्रीनवर दिसतंय एवढे मोठे पैसे आले कुठनं? म्हणजे सत्ताधारी लोकांच्या घरात पैसे सापडत आहेत. भाजपच्या लोकांच्या घरात पैसे सापडलेला व्हिडिओ निलेश राणेंनी आपल्याला काढून दाखवलाय. त्यांनी ती रेड केली त्या ठिकाणी. म्हणजे हे सगळं प्रकार बघता महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं या राज्यातलं गृह खातं खऱ्या अर्थानं भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आमचा पहिल्यांदा आरोप आहे. नंबर 2ची गोष्ट, ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका अतिशय स्वच्छ प्रामाणिक उत्सव व्हायला पाहिजे, तो उत्सव होताना दिसत नाही. तर या महाराष्ट्राचा बाजार बांधण्याचं काम या भाजपाबरोबर हे निवडणूक आयोग करते. देशाचे नेते माझं संपवतोय. देशाचे नेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन या निवडणूक आयोगाची चिरफाड केली होती, खऱ्या अर्थानं त्याचं उत्तर आज महाराष्ट्राच्या रूपानं अखंड देशाला मिळालेलं आहे. ठीक आहे, मी विचारतो. केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत. केशवजी, आतापर्यंत निवडणूक आयोगाला डिफेंड करताना मी तुम्हाला बघितलंय, पण आज जी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर दिसली, खरंच तुमचं तरी छाती होतीये का की आज आपण ह्यांना डिफेंड करावं, की तुम्हाला सुद्धा असं वाटतंय नाही हे चुकतायत म्हणून? सगळ्यात पहिली गोष्ट, निवडणूक आयोगाला डिफेंड करण्याची मला गरज नाही ना. निवडणूक आयोगाला कुठल्या राजकीय पक्षाची गरज असेल असं वाटत नाही मला. एक पहिली गोष्ट, त्या विषयातली वस्तुस्थिती आणणं आणि बऱ्याच वेळा आपलं मनाचं थिंकिंग, विशफुल थिंकिंग सरमिसळ करून बोलणं, हे दोन थोडे वेगळे विषय केले पाहिजे. बरं, असं आहे की मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. आता विलास बडे ते काँग्रेसचे प्रवक्ते बसले, त्याच्यानंतर पुढचे जे विरोधातले प्रवक्ते ते 30 लाईन घेणार आहेत. त्यामुळे आधीच मी सांगतो की मुळामध्ये असं आहे की निवडणूक आयोग चुकलाय का? 100% चुकलाय. निवडणूक आयोगाच्या गोष्टी आजच्या सगळ्यात अनेक गोष्टी चुकीच्या आहेत. त्या चुकीच्या घडल्यात का? तर होय, घडल्यात. निकाल त्याचा निर्णय, कोर्टाचा निर्णय आला, तो पुढे गेला पाहिजे. त्या कशासाठी निवडणूक रद्द केल्या, ह्या सगळ्या गोष्टी वादाच्या चुकीच्या आहेत, तर चुकीच्या आहेत, त्या समर्थन नाही. पण हे करत असताना सरमिसळ करत बोलणं हे सगळ्यात अतिशय अयोग्य आणि विषयाला सोडू नये हे लक्षात घेतलं पाहिजे. या निमित्ताने तुम्ही भारतीय जनता पार्टीला धोपटण्याची जी तुमची मनातली हौस आहे ती पूर्ण करून घ्यायची का तुम्हाला? या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शनचा काय संबंध आहे? मुळामध्ये असं आहे की तो विषय चर्चेतला आहे आणि मुळामध्ये असं आहे की जणू काही अशा पद्धतीने तावातावाने आपण मांडतोय. माफ करा, निवडणूक आयोगाचं निवडणूक त्याच्याबद्दल बोलेल, पण जणू काही यापूर्वी या देशामध्ये निवडणुका नीट झाल्याच नाहीत. हे सगळं वाईटच सगळं झालेलं आहे. याच देशामध्ये 50 सालापासून अनेक वेळा निवडणुका सातत्याने होत आहेत, ते व्यवस्थित होत आहेत. ज्या बातम्यांबद्दल आज तुम्ही तावातावाने बोलताय आणि ते अयोग्य आहेत, त्याचं कुणीही समर्थन करणार नाही. मग तो पैसे सापडण्याचा विषय असो, अन्य काही विषय असो, ज्या काही हाणामारीचे विषय असो, जे काही गोष्टी घडल्या त्या अयोग्यच आहेत. पण मला सांगा, या विषय काय ह्याच्यापूर्वी कधी कुठल्या निवडणुकांना झालं नाही का? मी समर्थन करत नाहीये. मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की या गोष्टी घडत होत्या, त्या गोष्टीला पायबंद घातला पाहिजे आणि त्या गोष्टी दुरुस्त कशा करण्यासाठी निवडणूक रिफॉर्म्स कसे केले पाहिजेत, खरी चर्चा ती त्यासाठी झाली पाहिजे. त्याच्याऐवजी काय करतोय आपण, निवडणूक काय अमुक आहे, यातलं साध्य काय करणार होतो आपण? ठीक आहे, मी विचारतो. त्यामुळे एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. त्यामुळे जर आपण मेरिटवर चर्चा करायची आपली इच्छाशक्ती आहे का, आपल्याला या निमित्ताने आपल्या मनातलं भाजपला झोडपून काढण्याची जी एक संधी मिळते ती पूर्ण साधून घ्यायची आहे, एवढं मग मलाही त्या पद्धतीने बोलता येईल. जर इलेक्शन रिफॉर्म्स, निवडणुकीच्या पुढच्या काळात सुधारणा याची चर्चा जर करायची असेल ती जास्त योग्य ठरेल. पण भाजपला झोडपणं हा आमचा अजेंडा असेल तर मग आपण त्या पद्धतीने बोलूया, मला काही हरकत नाही. त्याबद्दल आपण राजकीय भाजपला झोडपण्याचं नाही. साहेब, गृह खातं आपल्याकडे आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात गृह खातं काम करतंय त्याच्यावर तुम्ही बोला ना. आणि तुम्हाला झोडपायला आम्हाला नाही. सुषमाताईंना मला विचारायचं. सुषमाताई, निवडणूक आयोगाच्या रिफॉर्मच्या बद्दल तुम्हाला बोलायचंय की तुमचा इंटरेस्ट हा केवळ भाजपला या निमित्तानं झोडपून काढणं आहे, हा त्यांचा सवाल आहे. तुमचं काय म्हणणं आहे? एक लक्षात घ्या, मी फक्त टीव्हीच्या चर्चांमधून बोलत नाही, तर मी फील्डमध्येही काम करते. नगर परिषद निवडणुका, अगदी एका नगर परिषदेची निवडणूक हाताळण्यापासून ते राज्यभर प्रचार सभा घेणे आणि त्याच वेळेला पक्षाची बाजू मांडणे, अशा वेगवेगळ्या भूमिका जेव्हा आम्ही अदा करतो त्यावेळेला आत्ता निवडणूक आयोगाने जो अभूतपूर्व गोंधळ घातलाय तो गोंधळ कुणालाही मान्य असणार नाही. आधी एक तर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमात प्रत्येक
नेत्यावर आणि प्रत्येक पक्षावर एक टांगती तलवार होती की आता याचं काय होईल, आरक्षणाच्या संबंधाने ऑनरेबल कोर्ट काय सांगेल. 21 कोर्टने सांगितलं की नाही, 21 जानेवारीला सुनावणी होईल, आत्ता आहे त्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि मग सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मग अचानक त्यांनी सांगितलं की नाही नाही, आता आपल्याला 24 ठिकाणच्या नगर परिषदा रद्द करायच्या आहेत. अचानक 24 ठिकाणच्या नगर परिषदा रद्द होणं, काही ठिकाणी प्रभागातल्या निवडणुका रद्द होणं, त्यात आमच्या परळीतल्याही 4 प्रभागांचा समावेश आहे. जिथे विशेषतः बिनविरोध काढलेल्या सीट्स आहेत तिथे या निवडणुका स्थगिती झालेली आहे. आता त्याच्यात पुन्हा अजून एक गोंधळ झाला की काल म्हणजे साधारण 48 तास आधी 24 ठिकाणच्या निवडणुका रद्द झाल्या होत्या. हा. पण काल जेव्हा की मतदान प्रक्रियेला अवघे 12-15 तास शिल्लक होते तेव्हा लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याची निवडणूक रद्द झाली. आता ही निलंग्याची निवडणूक रद्द होताना तिथली जी चर्चा होती ही चर्चा माझी नाही. म्हणजे केशवजींना हे मी फार जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की ही चर्चा माझी नाही. काल उमरग्यात प्रचार सभा चालू असताना तिथे 3 प्रचार सभा चालू होत्या ऍट ए टाइम. एक आमची प्रचार सभा चालू होती, दुसरी शिंदे आणि काँग्रेस यांची आघाडी असलेली प्रचार सभा चालू होती आणि एक भाजपची प्रचार सभा चालू होती. तिथे शिंदेचे लोक प्रचार सभेतनं जाहीरपणे म्हणत होते की निलंग्यामध्ये का बरं अचानक 12-15 तास आधी आता रद्द झालंय सगळं. तर संभाजी पाटील निलंगेकर हे पूर्णतः मायनस आहेत आणि ही नगर परिषद त्यांच्या हातातून जात आहे म्हणून ते असं करतायत. हे सत्ताधारी पक्षाचे आरोप आहे, ते कृपया समजून घ्या. बरं. केशवजी, निलेश राणेंनी केलेले आरोप, निलेश राणे काही विरोधक नाहीत, ते सत्ताधारी आहेत. आपण म्हणताय की आम्ही त्यांचं समर्थन करत नाही. मी समजू शकते की आपण समर्थन करत नाहीत, पण अयोग्य आहे म्हणताना आपण अयोग्य लोकांवर कारवाई करत नाही. उलट ती कारवाई निलेश राणेवर झाली. निलेश राणेने जो चुकीचे प्रकार दाखवले त्यांच्यावर कारवाई झाली नाही, हा एक भाग. आता त्याच्यात पुढे जाऊन जेव्हा आपण म्हणताय की निवडणूक आयोगाच्या निमित्ताने तुम्ही भाजपला झोडपताय काय, अजिबात कुणी भाजपला झोडपत नाहीये. पण ही गोष्ट कशी नजरेआड करून चालेल की अच्छा किया तो देवेंद्रजी ने किया, बुरा किया तो नाही विरोधी दल ने किया. जेव्हा कधी काही चांगलं घडतंय त्याचं क्रेडिट द्यायला लगेचच सगळे भाजपचे प्रवक्ते एक जात, म्हणजे केशवजी कधी कधी अपवाद असतात, ते पडत नाहीत मध्ये, पण काही अत्यंत सुमार दर्जाचे लोक पुढे येतात आणि तेव्हा जे सांगतात की देवेंद्रजी सक्षम नेतृत्व आहे, देवाभाऊ असा आहे तसा आहे, आणि त्यावेळेला सगळं म्हणजे श्रेय घेण्यासाठी जी झुंबड उडालेली असते भाजप प्रवक्त्यांची, आता ही गोष्ट नाकारून चालेल का की निवडणूक आयोगात झालेला जो अभूतपूर्व गोंधळ आहे त्या गोंधळाला कारणीभूत एका अर्थानं सरकार आहे. ते कसं आहे तर साधं गणित, मी अगदी शेवटचा 1 मिनिट घेते. बघा, किचन मध्ये एखादी बाई स्वयंपाक करायला लागली, ती स्वतः तिचा स्वयंपाक करत असेल, तिला मध्ये कुणी डिस्टर्ब करत नसेल, तेल आत्ता टाक, फोडणी नंतर टाक, मीठ एवढं टाक, तर रेसिपी हमखास बिघडते. तिची धांदल उडून जाते. निवडणूक आयोगाला स्वतःला कामच करू दिलं जात नसेल आणि कायम त्याच्यामध्ये सरकारकडून जर गोष्टी सुचवल्या जात असतील आणि त्यातही निवडणूक आयोग यांच्याकडे अजिबात पूर्ण वेळचे कर्मचारी नाहीत, अधिकारी नाहीत. स्वतः राज्याच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त असणारे दिनेश वाघमारे हे एक्सटेन्शन वरचे ऑफिसर आहेत, त्यांची रिटायरमेंट केव्हाच झालेली आहे. अशा वेळेला सरकारची बाजू मांडणं किंवा सरकारचे प्रिव्हिलेज आपल्याला मिळत आहेत हे सतत डोक्यात ठेवून. ठीक आहे, मी उत्तर घेतो. प्लीज विलास, पहिले 2 मुद्दे पहिला स्पष्ट केले पाहिजे. ज्या निलंगेकरांबद्दलचा मुद्दा झाला, मायनस वगैरे, जर तसं असतं तर काल अरविंद निलंगेकर, संभाजी निलंगेकरांचे भाऊ, हे स्वतः काल निवडणूक आयोगाकडे जाऊन विनंती करत होते. त्यांनी तसं प्रकारचं पत्रही दिलंय की प्लीज ही निवडणूक पुढे ढकलू नका. त्यामुळे चर्चा, अफवा आणि वस्तुस्थिती ह्याच्यामध्ये अंतर आपण केलं पाहिजे. ही निवडणूक कुठे सांगण्यावर झालं नाही. दुसरं असं आहे की आपण आपल्या किती विरोधाभासी बोलतो आपण. जर त्यांचं काय सरकारचा फेवर घेतलेले अधिकारी बसलेले आहेत, मग सरकारची इच्छा असताना निवडणूक घ्यावी अशी इच्छा असताना ती रद्द का झाली असती. ज्या 24-25 ठिकाणचा रद्द करण्याचा निर्णय झाला तो सरकारला काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्र दिलंय की अशा पद्धतीने निर्णय रद्द करणे योग्य नाही. जर सरकारला निवडणुका हव्यात, मुळात सरकार म्हणजे ही तर भूमिका नाही, उलट निवडणुका नको असतील तर ते खरं विरोधी पक्ष आहेत. कारण विरोधी पक्ष लढलाच नाही अख्ख्या याच्या महाविकास आघाडी अख्ख्या महाराष्ट्रात कुठे दिसत होती मला माहितीच नाही. सुषमाताई प्रचार करत असतील, पण उद्धव ठाकरेंच्या सभा शून्य, शरद पवारांच्या सभा शून्य, बाकीचे काँग्रेसचे जे प्रमुख नेते त्यांच्या सभा किती झाल्या जिल्ह्याच्या बाहेर, हा संशोधनाचा विषय.
त्यामुळे जर प्रमुख नेते प्रचारात नव्हते, एका अर्थाने निवडणूक सोडलेली होती, अनेक ठिकाणी उमेदवार नव्हते महाविकास आघाडीकडे, त्यामुळे निवडणूक पुढे ढकलायची असेल तर ती खरी मागणी विरोधी पक्षाची असली पाहिजे. आमचं तर म्हणणं निवडणूक झाली पाहिजे या पद्धतीचं होतं, त्या पद्धतीचा आग्रह आम्ही धरत होतो. काल त्या पद्धतीने ज्यावेळी निवडणूक रद्द झाल्या त्यावेळी प्रदेश अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी स्वतः पत्र दिलं की ही अशा पद्धतीची घोषणा, त्यामुळे सरकारच्या फेवरनी अधिकारी काम करतायत. मुळात याच्यात एक अर्थाने हा विरोधाभासी आपण मुद्दा मांडू नये. ठीक आहे, एक त्यातलं निलंग्याचा मुद्दा तो मांडला. तिसरं त्यातलं असं आहे की एक शेवटचा मुद्दा, या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हस्तक्षेपाबद्दल बोला. नाही, हस्तक्षेप मला सांगा ना कुठे गेला. हा. राणेंच्या ह्याच्यामध्ये जो मुद्दा आला, एखाद्या घर त्याचा खुलासा आला, राणे एखाद्या घरात घुसणं त्याबद्दलचा तो गुन्हा आहे. आणि बाकी या सगळ्या याच्यामध्ये कुठे हस्तक्षेप सरकारने केला? सरकारने हस्तक्षेप केला असता तर या निवडणुका पुढे गेल्या असत्या का? त्याला स्थगिती मिळाली असती का? याचं उत्तर नाही असं आहे. सरकार या ठिकाणी तटस्थपणे हे काम करतंय, ती यंत्रणा तटस्थपणे काम करतेय, ही वस्तुस्थिती आहे. मग कोर्टाचा निर्णयानंतर पहिला कोर्टाचा निर्णय काउंटिंग पुढे ढकलण्याचा, त्यानुसार बाकी येतो. विकासजी सुद्धा आहेत तुमच्या सोबत सत्तेमध्ये. आता ते केशवजी असं म्हणाले की या सगळ्यांमध्ये सरकारच्या हस्तक्षेपाचा प्रश्न येतो कुठे. खरं तर आपली चर्चा निवडणूक आयोगावर चालू होती, मात्र ते असं म्हणाले की या सगळ्या प्रचारामध्ये ठाकरे दिसत कुठे होते. खरं तर हा विषय चर्चेचा नव्हता, तरी सुद्धा केशवजींना जर उत्तर हवं असेल तर ते उत्तर दिलं पाहिजे की नगर परिषदांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आजतागायत या निवडणुकीमध्ये स्थानिकचे नेते कार्यकर्तेच सहभागी राहिलेले आहेत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून कसं चालेल? लोकसभा विधानसभेच्या नेत्यांच्या निवडणुकांसाठी मी बोलतो. मला अजून 2 पावणे चर्चा काढायचे. मला नाही, मी दोघांनाही थांबवतो. मला माहिती आहे वेळ तिथं संपेल. मी एवढंच पूर्ण करते की फडणवीसांनी मुळात सगळे जुने नेते संपवलेले आहेत आणि नवीनांना कोणत्या डब्यात पीठ मिळतंय ते माहित नाही, त्यामुळे त्यांना स्वतः फील्डवर उतरावं लागतं. आपण त्या मुद्द्यावर नको. विकासजी आपल्या सोबत आहेत, मला माने सरांकडे पण जायचंय. विकासजी, आज जे चित्र महाराष्ट्राच्या समोर दिसलं, विरोधक म्हणतायत की तुमचा हस्तक्षेप आहे, या सत्ताधाऱ्यांचा आक्षेप आहे याच्यामध्ये, पण जे चित्र गेलं ते चित्र या महाराष्ट्राला भूषणावह आहे का? मुद्दा क्रमांक 1. आणि कुठल्या तोंडानं त्या उत्तर प्रदेश बिहारवाल्यांना आपण शिव्या द्यायचो, नाव बोट ठेवायचे त्यांना? काय वेगळं आहे आपल्याकडं? नाही, अगदी बरोबर आहे विलासजी. काय होतं, आपण अनेक वर्ष महाराष्ट्र असंस्कृत असणारं आपलं राज्य, विशेषतः पुरोगामी विचारांचं राज्य आणि देशाला दिशा देणारं राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे सगळेच जण पाहत असतात. आणि विशेषतः इतर राज्यांमध्ये महाराष्ट्राविषयी एक कुतूहल असतं की इथले सगळे नेते जरी राजकीय दृष्ट्या जरी वाद होत असतील तरी इथलं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं वातावरण असतं. इलेक्शन संपलं की सगळेजण एकमेकाचे विचार जपून प्रत्येकाचा या ठिकाणी रिस्पेक्ट करत असतात. आणि महाराष्ट्र हे वेगळं सुसंस्कृत राज्य आहे. राजकारणामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पलीकडे जात आज आपण त्या राज्यांच्या बरोबरीने म्हणण्यापेक्षा त्या राज्यांपेक्षा सुद्धा आपली परिस्थिती ही बिघडलेली आहे. मग तुम्ही कार्यकर्त्यांना सांगत नाहीत का सर हे? नाही, सर्वजण सांगत असतात. कुठलेही नेते किंवा कुठलाही पक्ष की कार्यकर्त्यांनी ह्या पातळीवरती जावं अशी कोणाचीच इच्छा नसती. खरं तर आज ज्यावेळेस आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सांगितलं आणि सुनीलजी तटकरे की बाबा ह्या निवडणुका अशा पद्धतीने होणं किंवा या महाराष्ट्रामधला जो सुसंस्कृतपणा आहे आणि या महाराष्ट्राची जी गरिमा आहे ती त्या पायदळी तुडवली जाते. आणि त्यामुळे यामध्ये जे कोणी मतदार आहेत त्या मतदारांना अत्यंत भयाच्या वातावरणामध्ये किंवा त्यांचा जो मताचा अधिकार आहे त्याच्यावरती कुणीही त्यांना त्या ठिकाणी धमकवणं किंवा ते जे वातावरण आहे ते एक वातावरण हे आपल्या महाराष्ट्राला अत्यंत. खरं तुमचं कौतुक एका गोष्टीसाठी, किमान तुमच्या भाषणांमध्ये तरी महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आणि त्याच्याबद्दल एकमत आहे सगळ्यांचं, म्हणजे हे मोठं आहे. श्रीमंत माने सर आहेत. माने सर, आज ज्या प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात दिसली, जर निवडणूक आयोगाला तातडीनं निवडणुका घ्याव्या लागल्या, धांदल उडाली, गोंधळ उडाला, 5-5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत, खूप मोठा अवधी त्यांना मिळाला, वेळ मिळाला, हे सगळं आज जे घडलं त्याला जबाबदार खरंच निवडणूक आयोग आहे का
की यामध्ये सुद्धा राजकारण आहे? काय तुमचं विश्लेषण आहे? आणि यातनं जी प्रतिमा गेली महाराष्ट्राच्या बद्दलची, त्याला जबाबदार कोण? विलास, जे आज घडलंय तेवढ्यापुरतं हा विषय मर्यादित नाही आहे. ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं या निवडणुकांचा खेळखंडोबा केलाय, म्हणजे साधारणपणे आपण असं समजतो, किंबहुना सर्वोच्च न्यायालयातल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्या वेळेला सुनावणी सुरू होती तेव्हा सुद्धा अनेकांना अशी खात्री होती आणि ती न्यायालयाच्या निकालाने ती खात्री पुन्हा एकदा स्पष्ट झाली की जिथं नोटिफिकेशन निघालंय निवडणुकीचं, ती निवडणूक साधारणपणे थांबवली जात नाही न्यायालयाकडून. आणि आता ज्या 24 नगरपालिकांचे अध्यक्षपद आणि साधारणपणे 154च्या आसपास वॉर्डाच्या निवडणुका ज्या राज्य निवडणूक आयोगाने ज्या स्थगित केल्या आहेत, त्यातल्या कुठंही न्यायालयाची स्थगिती नाही आहे. हे राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आहे. म्हणजे त्याच्या संदर्भातल्या पिटिशन दाखल झाल्या, त्याच्या संदर्भात तक्रारी झाल्या आणि तेवढ्या आधारावरती या रद्द केल्यात. आणि त्यामुळे हे केवळ निवडणूक आयोगासाठीच नव्हे, तर निवडणूक आयोगासाठी काम करणारे आपल्याकडची जी मुलकी यंत्रणा आहे, म्हणजे IAS अधिकाऱ्यांपासून तर सगळ्या प्रशासकीय यंत्रणेसाठी हे अत्यंत नामुष्कीजनक आहे. आणि मगाशी सुरुवातीला ज्याचा उल्लेख झाला तो कदाचित केशवरावांना आवडला नाही, परंतु तरी सुद्धा देश ज्या वेळेला वन नेशन वन इलेक्शनच्या चर्चा करतो त्यावेळेला एका राज्यातल्या केवळ लोकल बॉडीज मधल्या 3 स्तरांमधला फक्त एक स्तर तुम्ही जर व्यवस्थित एका वेळेला कंडक्ट करू शकत नाही, तर तुम्ही एकाच वेळेला देशभरातल्या सगळ्या निवडणुका कशा कंडक्ट करणार? आणि ही केवळ राज्य किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी नाहीये, ही एकूण महसूल यंत्रणे, एकूण मुलकी यंत्रणा की जी निवडणूक आयोगासाठी या काळात काम करते त्यांच्यासाठी प्रचंड नामुष्कीजनक आहे. आपण असं समजतो की हे जे सनदी अधिकारी आहेत हे खूप कर्तबगार असतात. गेले 5 वर्ष किमान गेली 4 वर्ष सगळ्या संस्थांवरती प्रशासक आहेत. चांगले मॉडेल्स तरी आपल्या समोर या 4 वर्षात आले का हो? आणि मग हे या काळातल्या प्रशासक पदाच्या काळात काही आलं नाही. आणि प्रत्यक्ष निवडणुका ज्या वेळेला 9 वर्षानंतर होत आहेत त्यावेळेला या पद्धतीचा खेळखंडोबा जर होत असेल तर हे अत्यंत चिंताजनक आहे. याच्यासाठी जबाबदार जे अधिकारी आहेत त्यांना कायदेशीररित्या जबाबदार धरलं पाहिजे. केशवजी, कारण याच्यात विलास एकच मुद्दा फक्त, याच्यात जो सामान्य कार्यकर्ता जो 10 वर्षापासून या प्रक्रियेपासून वंचित आहे, एकूण पॉलिटिकल ज्याला आपण एक पर्सनॅलिटी बिल्डिंग, एक नेतृत्वाची उभारणी, त्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्यांचं झालेलं जे नुकसान आहे आणि आता पुढचे जवळपास 18 दिवस हे अत्यंत टांगती तलवार राहणार आहे त्यांच्यावरती. याच्यासाठी जे जबाबदार आहेत ना त्या अधिकाऱ्यांवरती खरं तर कारवाई झाली पाहिजे. इतकं हे गंभीर प्रकरण आहे. नक्कीच केशवजी, खरं तर आता तुम्ही या सगळ्याची तक्रार दिल्लीतल्या निवडणूक आयोगाकडे करणार आहात का? कारण आतापर्यंत विरोधक जे गाऱ्हाणं मांडत होते त्याच्यापेक्षा वेगळं गाऱ्हाणं तुमचं पण नाहीये आता. नाही, 2 गोष्टी आहेत. विरोधकांचं गाऱ्हाणं आणि आमचं गाऱ्हाण्यात पूर्णतः मूलतः अंतर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा योगेश, तुम्ही सरमिसळ करू नका. बडेजी, ही माझी विनंती आहे विलासजी तुम्हाला. बरं, असं आहे की विरोधकांचं रडगाणं हे वेगळे मुद्दे आहेत. आमचं रडगाणं, ज्या आमचं तक्रार आहे ती तक्रार या ठिकाणी ज्या गोष्टी घडल्यात. एक, मला पुन्हा एकदा, मला खरं म्हणजे संपादक आहेत लोकमतचे, अतिशय ज्येष्ठ आहेत, म्हणजे मला तुम्ही निवडणुकांना बद्दल तुमचं निराशा नाराजी जरूर व्यक्त करा, पण ह्याच्यामुळे एक देश एक देश काय इलेक्शन कसं होऊ शकतं असा प्रश्न उपस्थित करताना मुळामध्ये त्याच निवडणूक आयोगाने या देशामध्ये यापूर्वी निवडणुका यशस्वीपणे घेतल्या आहेत, हे विसरून कसं चालेल? फेल झालेल्या मुलाला पुढच्या वर्गात कसं हे करणार? नाही, 2 गोष्टी. प्रश्न म्हणून तर मी निवडणूक आयोगाचा नाही, सुरुवात तो राज्य निवडणूक आयोगाचा प्रश्न ऐकून घ्या आहे. ना या जरा, राज्यातल्या विलास, आजच्या विलास, गोंधळानंतर एक मिनिट, त्यांचं म्हणणं तर प्रश्नचिन्ह जे उपस्थित झालं ते राज्य निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह ऐकून उपस्थित घ्या, झालेलं ठीक आहे. आहे. बरं, त्यांचं म्हणणं राज्य आहे निवडणूक आयोग तेच सांगतो ना बाबा. पुन्हा आपण आपली विरोधाभासी उत्तर का करतो आहोत? वन नेशन इलेक्शन हे केंद्रीय निवडणूक आयोगच घेणार आहे, तर राज्य निवडणूक संबंध येतो कुठे तिथे? आपण आपली उत्तरामध्ये कशा थोडं तरी आपण भान राजकीय मुद्दा पूर्ण करा. त्यामुळे एक त्यातलं तुम्ही लक्षात घेतलं भरकडे पाहिजे. उपाध्ये साहेब, माझं म्हणणं तेच आहे. तुम्ही सांगता की मागच्या निवडणुका यशस्वीपणे घेतल्या, मागच्या निवडणुका यशस्वी घेतल्या असतील, पण आजच्या गोंधळात तुम्ही का बोलत नाही? आजच्या विषयापासून तुम्ही बाजूला का जाताय? माझा आक्षेप त्याच गोष्टीवरती आहे. आणि माझी विनंती आपल्याला, एकच मिनिट, कलम 243 प्रमाणे तुम्ही निवडणूक आयुक्तावर महाभियोग चालवणार का? मी विचारलं ना, मी प्रश्न विचारलाय त्यांना, प्लीज उत्तर द्या.
या सगळ्या या- अनुषंगानं जे समोर आलं हा. त्याच्यावरती खरंच कारवाई होणार आहे का? म- तशी नाही, तुम्ही नाही, मागणी नाही, करणार? ऐकून घ्या त्याबद्दलचं कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची तपासणी, त्याबद्दलचे पुढचे विचार हे नक्की भारतीय जनता पार्टी करेल, याबद्दल शंका बाळगेल. कारण नंबर 1. नंबर 2, म्हणून मी सुरुवातीला असं म्हणालो, आणि किंबहुना या देशातल्या निवडणूक रिफॉर्म बद्दल सातत्याने भूमिका मांडली गेली पाहिजे, सातत्याने निवडणूक रिफॉर्म बद्दल बोललं गेलं पाहिजे, निवडणूक अधिकाधिक पारदर्शक आणि उत्तम निर्दोष झाल्या पाहिजेत, यासाठी काही उपाय सुचवणं, यासाठी काही चर्चा करणं, तर त्याच्या चर्चेचा अर्थ आहे. नाही तर मी म्हणणार विरोधक इलेक्शनमध्ये नव्हतेच, ते म्हणणार भाजपचा ह्याच्यात आहे, यातनं काय पब्लिसिटी निष्पन्न काय होणार आहे? आणि म्हणून मी सुरुवातीला अजेंडा सेट सूर लावण्याचा प्रयत्न केला की आपण केवळ भाजपला झोडपण्याची मनातली इच्छा पूर्ण करता. ठीक आहे. निवडणूक एक reforms बद्दल मुद्दा बोललं या पाहिजे. सगळ्या निमित्तानं तुम्ही सांगितला की या निवडणुकांच्या निमित्तानं जो गोंधळ समोर आला तो गोंधळ अतिशय दुर्दैवी आहे, तो महाराष्ट्राला भूषणावं नक्की नाहीये, आणि निवडणूक आयोगाच्या रिफॉर्मच्या बद्दल खरं तर बोललं पाहिजे आणि त्याबद्दल पावलं उचलणं गरजेचं आहे. आज एका मुद्द्यावर तरी किमान सत्ताधारी विरोधक यांचं एकमत झालंय की रिफॉर्म झाले पाहिजेत आणि निवडणुका या चांगल्या वातावरणात पार पडल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं, राजकीय पक्षांनी सुद्धा आपली जी संस्कृती आहे ना, राजकीय संस्कृती, ती संस्कृती जपण्याचं सुद्धा काम करणं गरजेचं आहे.